कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ये या 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 सीताई, या तुमचं स्वागत आहे। या ही मुलगी इथे काय करते? सगळं कळेल तुम्हाला। तुम्ही ना तुम्ही आधी आत या कार्यक्रमाच्या तुम्ही ना मेन आहात, ते काय बोलतात त्याला, प्रमुख पाहुण्या। चला चला या आत या। या प्रमुख अरे पाहुण्या। हो, या चला चला। नमस्कार। आज शिक्षक दिन। आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस। शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी 1962 सालापासून डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली। कारण डॉक्टर राधाकृष्णन हे मुळातच पेशाने शिक्षक होते आणि हा सन्मान फक्त शिक्षकांचा नाही तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याचं आहे। आणि हे नातं टिकतं फुलतं ते शाळेमुळे। आणि अशी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना मदतीचा एक हात आला। कदाचित हा या शाळेतला शेवटचा शिक्षक दिन ठरला असता, पण ह्या मदतीमुळे हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं ह्या वास्तूतलं नातं कायम राहणार आहे। आणि हे सत्कार्य ज्यांच्या हातून घडलं त्या आहेत आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ सीताई रामचंद्र देसाई। आपल्या शाळेच्या डागडुजीसाठी त्यांनी 25 लाखांचा निधी दिलाय। शाळा, आम्ही शिक्षक आणि आमचे विद्यार्थी आम्ही कायमच तुमचे ऋणी राहू। आणि या ऋणांची परतफेड म्हणूनच ह्या शाळेचं नामांतर सीताई विद्या मंदिर म्हणून केलं आहे। आई, आता कळलं एवढे पैसे कशाला हवे होते ते? आशू, मला तुझा खूप अभिमान आहे। आई, हे बघ, माझा अभिमान नको, जो काही अभिमान तुला वाटायचा आहे तो शिवाचा वाटू दे। या सगळ्या गोष्टीत तिचा हात आहे। मॅडम, तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कारण तुम्हाला अशी कर्तबगार सून आणि हुशार मुलगा मिळालाय। खरंय तुमचं म्हणणं, कौतुक तर करायलाच हवं। दोघांनी खूप चांगलं काम केले। आशू, शिवा, खूप चांगलं केलं। खरं तर तुम्ही या मुलांच्या भविष्याला मदत केली, म्हणजे आई सरस्वतीचीच सेवा केली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।